जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे तर तुम्ही ते बघू शकताय. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलो आहे. करिअर पेजवर आल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आली आहे आणि टोटल 750 जागांसाठी ही भरती होती आहे. तुम्ही ते बघू शकताय. 6/7 म्हणजे 6 जुलैला हे अपडेट आलंय. अप्लाय करणं सुरू झालंय. महाराष्ट्रामध्ये जागा आहे. जसं की बघू शकताय 7 जुलैपासून 20 जुलैपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. याची जी एक्झाम होणार आहे ती 2/8ला होणार आहे. त्यामुळे चांगली संधी आहे आणि अप्लाय करायची लिंक सुद्धा असणार आहे. त्यामुळे अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकतंय, वयाची अट काय, कशाप्रकारे अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती समजून घ्या. त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. कारण की भरपूर सारे अपडेट आणतोय. जसं की एअरपोर्ट जॉब झालं, पुण्यामध्ये जे MNC कंपनी आहे त्याचं झालं, बँकिंग जॉब अपडेट झालं, IBPS झालं, रेल्वे भरती झालं, असे अनेक सारे व्हिडिओज आणतोय. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर आल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल ही जी PDF आहे ती तुम्ही आपण डाउनलोड करू शकताय. तुमच्या माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर फर्स्ट कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी PDF आणि लिंक टाकून देईल. जसं की बघू शकता ही जी भरती निघाली आहे त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. सर्व महत्त्वाच्या तारखा तुम्हाला समजून सांगितलेल्या आहे. कॅटेगरीनुसार बघायचं असेल तर कॅटेगरीनुसार पण दिलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही अप्रेंटिसशिप भरती असणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथे ट्रेनिंग दिली जाणार आहे. अनेक जणांचं म्हणणं असतं मला बँकेत जॉब करायचा आहे, पण आमच्याकडे कुठलाही एक्सपिरियन्स नाही आहे, सर्टिफिकेट नाही आहे. तर ही चांगली संधी आहे, कारण की जेव्हा पण एक्सपिरियन्स बेसवर भरती निघेल, तेव्हा तुमचा हा एक्सपिरियन्स काउंट होईल. चांगली बँक आहे. या बँकेच्या अनुभवावर भरपूर साऱ्या पतसंस्था झाल्या किंवा वेगवेगळ्या बँका असतात, तिथेही तुम्ही जॉबला लागू शकताय. ओके. आता संपूर्ण भारतामध्ये व्हॅकन्सी आहे. आपण महाराष्ट्रात राहतोय, तर आपल्याला महाराष्ट्रामधल्या व्हॅकन्सी पाहिजे असेल तर तुम्ही ते बघू शकताय. टोटल 85 जागा असणार आहे, ज्या की भरपूर आहे. कारण की अशा बँकांना कमी जण अप्लाय करता, अनेक लोकांपर्यंत ही माहिती जात नाही. त्यामुळे चांगली संधी आहे. मग SC, ST, OBC, EWS, ओपन कॅटेगरी कुठल्यामध्ये तुम्ही आहात त्यानुसार इथे अप्लाय करू शकताय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जर अप्लाय करायचंय तर काय क्रायटेरिया पाहिजे, तर सगळ्यात आधी आपण भारताचे नागरिक पाहिजे, जे की आपण आहोत. आपलं जे एज म्हणजे वय आणि शैक्षणिक पात्रता जी आहे ती 1/7/2026 ते 31/7/2026 रिस्पेक्टिव्हली या महत्त्वाच्या तारखा आहे. म्हणजे द एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर एज अँड एज्युकेशन क्वालिफिकेशन शाल बी कम्प्लिटेड ॲज ऑन म्हणजे 1/7/2026 ते 31/7/2026 या दरम्यान झालेला पाहिजे. ओके. जसं की बघू शकताय तुमचं वय हे 20 ते 28 दरम्यान पाहिजे. म्हणजे तुमचा जन्म 1/7/1998 ते 1/7/2006 दरम्यान झालेला पाहिजे, जर का तुम्ही ओपन कॅटेगरीतनं असाल. पण SC, ST, OBC, PWBD कॅन्डिडेट तुम्ही आहात, तर तुम्हाला इथे वयामध्ये सूट दिलेली आहे. ओके. एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे, तर एनी ग्रॅज्युएशन कुठल्याही क्षेत्रातून म्हणजे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स किंवा कुठलंही तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, अप्लाय करू शकताय. जे तुमचं ग्रॅज्युएशनचा रिझल्ट 31/7/2026 रोजी आलेला पाहिजे किंवा त्याच्या आधी आलाय, बेस्ट आहे. ओके. त्याच्यानंतर वयामध्ये कशी सूट आहे त्याची माहिती दिली आहे. जसं की SC, ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष आणि PWBD साठी 10 वर्ष अशी वयामध्ये सूट दिली आहे. आता यासाठी किती स्टायपेंड आपल्याला मिळणार आहे तुम्ही बघू शकताय. मेट्रो सिटीजमध्ये आपण अप्लाय करतोय, तर आपल्याला ₹15,500 पर्यंत स्टायपेंड मिळतोय. मेट्रो सिटी म्हणजे कुठलं? मुंबई झालं, दिल्ली झालं, पुणे झालं यांसारख्या मेट्रो सिटीजमध्ये 15,500 आहे आणि अर्बनमध्ये 14,500 आहे आणि सेमी अर्बन आणि रुरल या ठिकाणी लागताय तर ₹14,000 म्हणजे ₹500 फरक इथे पडतोय. त्यामुळे एवढं टेन्शन नाही, पण आपल्याला अनुभव मिळतोय, ट्रेनिंग मिळतोय. डायरेक्ट बँकेमध्ये क्लार्क ज्या प्रकारचं काम करतात त्या प्रकारची ट्रेनिंग तुम्हाला इथे मिळणार आहे. ओके. ब्रांच कॅटेगरी तुम्ही बघू शकताय. म्हणजे मेट्रोमध्ये 15,500 प्लस 6,150. ओके. हे पण आपल्याला ॲड होतात. अर्बनमध्ये 6,100 म्हणजे सगळ्यांना 6,150 म्हणजे टोटल जर बघायला गेलं तर आपल्याला इथे चांगला स्टायपेंड मिळतो. सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, तिथे आपली ऑनलाईन रिटर्न एक्झाम होणार आहे, जी MCQ टाइप असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला स्टडी करायचं असेल तर बुक मी इथे टॅग करून देईल. सोपं आहे. जसं की प्रत्येक बँकिंग एक्झामसाठी असतं जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस 25 प्रश्न 25 मार्कासाठी, जनरल इंग्लिश 25 प्रश्न 25 मार्कांसाठी, क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग
ॲप्टिट्यूड 25 प्रश्न 25 मार्कांसाठी, कॉम्प्युटर अँड सब्जेक्ट नॉलेज 25 प्रश्न 25 मार्कांसाठी, टोटल 100 प्रश्न 100 मार्कांसाठी असणार आहे, ज्यासाठी आपल्याला 90 मिनिटं मिळणार आहे. आता अप्लाय कसं करायचं, तर भारत सरकारची जी वेबसाईट आहे यावरून आपण अप्लाय करू शकतो. जसं की बघा ही जी वेबसाईट आहे ही ओपन होते आहे. यावरून आपण अप्लाय करू शकतोय किंवा अजून खाली स्क्रोल केल्यानंतर बिफोर अप्लाइंग ऑनलाईन कॅन्डिडेट शुड ही जी पी-डी-एफ आहे ती प्रॉपर वाचून घ्यायची आहे. व्हॅकन्सी समजून घ्यायची आहे. www जॉब बँक इन अंडर करियर पेज यावर तुम्हाला ही मिळून जाईल. इथे बघा यांची ऑफिशियल वेबसाईट दिली आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं यांचं जे करियर पेज आहे यावर ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती आपण बघितलेली आहे. ही यांची अप्लाय लिंक आहे. अप्लाय करायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला इथे आपलं अकाउंट क्रिएट करून घ्यावं लागेल. म्हणजे आपलं नाव, फुल नेम, त्याच्यानंतर WhatsApp नंबर, त्याच्यानंतर पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचा आहे. ईमेल ॲड्रेस टाकून आपल्याला काय करायचं आहे, रजिस्टर करून घ्यायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला लॉग इन म्हणायचं आहे. ओके. आणि लॉग इन केल्यानंतर तुमचे डिटेल्स म्हणजे ईमेल ॲड्रेस, पासवर्ड टाकून पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्ममध्ये तुमचं नाव, आडनाव, शिक्षण कुठून झालंय, त्याच्यानंतर 10वीत किती मार्क पडले, 12वीत किती पडले, ग्रॅज्युएशनमध्ये किती पडले, सगळे डिटेल्स टाकून तुम्हाला इथे फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी ते फी पण ठेवली आहे. एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-बी-डी कॅन्डिडेटसाठी 200 प्लस जी-एस-टी म्हणजे ₹236, जनरल ओबीसी ई-डब्ल्यू-एस फिमेलसाठी ₹708 आणि जनरल ओबीसी ई-डब्ल्यू-एस मेलसाठी ₹944 इथे फी असणार आहे. ओके. डॉक्युमेंट कुठले लागणार आहे, कशाप्रकारे फॉर्म भरायचा, संपूर्ण माहिती पी-डी-एफमध्ये दिली आहे. त्यामुळे तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे, कामाचा अनुभव पाहिजेला आहे, तर नक्की अप्लाय करा. आणि जर तुम्हाला जॉबच्या शोधात असाल तर IBPS म्हणजे जसं की इंडियन बँक झालं, युनियन बँक झालं, यामध्ये बघा 745 जागा आहे ग्रॅज्युएशन बेसवर. आणि इथे पण बघा डायरेक्ट बँकेत अधिकारी म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसरची भरती निघाली आहे. 6,715 जागा आहे, तर इथे पण अप्लाय करा. ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर आहे, परमनंट जॉब पाहिजे तर इथे अप्लाय करा, इथे अप्लाय करा. आणि जर का तुम्हाला अप्रेंटिसशिप करायची आहे तर इथे अप्लाय करा. चांगली संधी आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.